जय शिवराय मित्रांनो, ॲडव्हेंचरस डॉक्टर अभय या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मोरोशीच्या भैरवगडाचा ट्रेकिंग थरार। ट्रेकिंगच्या आदल्या रात्रीच आम्ही अल्पिनिस्ट या ग्रुपसोबत मोरोशी या गावी पोहोचलो। जेवण केल्यानंतर कॅम्प फायर करून आम्ही रात्रभर तिथेच गप्पा मारत बसलो होतो। पहाटे 5 ला सर्व आवरून आम्ही ट्रेकिंगचं सामान वाटून घेतलं आणि पोटभर पोहे खाऊन आम्ही ट्रेकला सुरुवात केली। ट्रेकिंगची पावलावठी जंगलातून आणि खड्यात चढणीची होती, त्यामुळे चांगलीच दमछाक होत होती। त्यातच कोरोनानंतर बऱ्याच दिवसांनी असा अवघड ट्रेक होणार होता, त्यामुळे आज आम्हा सर्वांचीच फिटनेस टेस्ट होणार होती। जवळपास 1.5 तास चढून गेल्यानंतर हा सुंदरसा पॉइंट येतो। इथे येण्यासाठीची पावलवाट ही खूपच अरुंद व तिन्ही बाजूने दरीने वेढलेली आहे। जेव्हा आपल्याला ट्रेकिंगच्या दरम्यान पाणी प्यायचं असतं, त्याचे पण काही नियम आहेत, काही टेक्निक आहे की बॉटल उघडली पटपट पाणी पिलं असं न करता एका जागेवर शांत बसायचं, फक्त 2 घोट पाणी प्यायचं। ते 2 घोट पण पटपट पाणी न पिता पूर्ण तोंडात पूर्ण करायचा, जी बोली करायची ओठ ओले करायची, काही सेकंद तोंडात पाणी करायचं, मग ते प्यायचं। महाराष्ट्रामध्ये एकूण 5 भैरवगड किल्ले आहेत। ते असे: साताऱ्याचा भैरवगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नरडाव्याचा भैरवगड, अहमदनगर जिल्ह्यातील कोथळ्याचा आणि सिरपुंजीचा भैरवगड आणि ठाणे जिल्ह्यातील हा मोरोशीचा भैरवगड। अवघड वाटामुळे किल्ल्याच्या पायथ्याला पोहोचण्यासाठीच बरीचशी कसरत करावी लागते। तरी प्रत्यक्षात ही एक भली मोठी भिंतच आहे। पुरातन काळी याचा वापर वॉच टॉवर म्हणून केला जात असे। यावरून 2 मार्गावर लक्ष ठेवणे शक्य होते। पहिला म्हणजे सुप्रसिद्ध व्यापारी मार्ग नाणेघाट, तर दुसरा नगर कल्याण मार्ग। बाकीच्या किल्ल्यांप्रमाणे इथेही इंग्रजांनी त्यांच्या राजवटीमध्ये नासधूस केलेली आहे। त्यासाठी त्यांनी बऱ्याच पायऱ्यांची तोडफोड करून वरती जाण्याचा रस्ताच बंद केला आहे आणि म्हणूनच या किल्ल्यावर चढाई करणे चॅलेंजिंग समजले जाते। पायऱ्या खूपच अरुंद असल्यामुळे इथे क्लाइंब करणे तसे अवघडच आहे, परंतु आमच्या टेक्निशियन्सनी जागोजागी रोप फिक्स केल्यामुळे आमचे काम सोपे झाले होते। सुमारे 15 मिनिटाच्या चढाईनंतर वाटेत एक गुहा लागते। त्या गुहेतूनच पुढचे मार्गक्रमण करावे लागते।
आम्ही त्याला कॅरेबिन अटॅच केलेला आहे आणि तो कॅरेबिना जागोजागी रोपला अँकर करत चाललो आहोत. याचा फायदा हा की जरी आमचं तोल जाऊन पडलो तरी दरीत न जाता आम्ही रोपलाच अडकून राहू. येथे येतो सर्वात ट्रेकिंगचा अवघड टप्पा. या ठिकाणी पायऱ्या नसल्यामुळे 5 फुटांचा एक रॉक पॅच आपल्याला हातांच्या साहाय्यानेच क्लाइंब करावा लागतो. पाय टेकवायला इथे फक्त 2 बोल्ट मारून ठेवलेले आहेत, त्याचाही थोडा आधार होतो. हा संपूर्ण किल्ला चढायला आपल्याला अशाच अरुंद पायऱ्या सगळीकडे चढून जाव्या लागतात. गडाचा माथा म्हणजे एक अरुंद जागाच आहे. वरती काही पाहण्यासारखे नसले तरी आपल्याला आसपासचा विहंगम परिसर दृष्टीत पडतो. समोर आपल्याला दिसतो आहे हरिश्चंद्रगड आणि तारमती शिखर. त्याच्या बाजूला आहे आजोबाचं डोंगर. पाठीमागे दूरवर दिसतोय नाणेघाट आणि नानाचा अंगठा. आणि डावीकडे आहे भली मोठी देवदांड्याची रांग. पाचच मिनिटात माथा फिरून आम्ही सोबत आलेले फ्रुट्स खाल्ले आणि काही फोटो काढून गड उतरायला सुरुवात केली. मी नेहमी सांगत असतो की कुठलाही गड क्लाइंब करण्यापेक्षा उतरून जाणे जास्त अवघड असते आणि इथून पुढे तर आमचा खरा कस लागणार होता. वाट घसरणीची असल्यामुळे आम्हाला अगदी सावधपणे उतरावे लागत होते.
देण्यासाठी एकच वाट आणि ती पण अरुंद होती. त्यातच रविवार असल्यामुळे 3 ते 4 मोठे ग्रुप आले होते. त्यामुळे उतरताना फारच वेळ लागत होता. आम्ही तर ट्रेकिंगच्या सर्व साहित्याने सज्ज होतो, परंतु काही ग्रुप तर कसल्याही तयारीने आले होते. त्यामुळे अप्रिय घटनाही घडू शकतात. म्हणून मला तुम्हाला आवर्जून हे सांगावंसे वाटते की अशा अवघड ट्रेकिंगच्या ठिकाणी पूर्ण तयारीनिशी आलेलेच चांगलं. सकाळी जसं पायऱ्या चढून आलो होतो तसंच आम्ही उतरूही शकलो असतो, परंतु आमच्या ग्रुपमधील बऱ्याच जणांनी रॅपलिंग केले नसल्यामुळे आम्ही सर्वच रॅपलिंग करत खाली आलो. आमच्यापैकी 2-3 जणांनी तर कमांडोवर रॅपलिंग केले. रॅपलिंगविषयी सविस्तर माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलीच आहे. हीच ती देवदांड्याची डोंगररांग जी की नगर कल्याण हायवेवरनं दिसत आहे आणि सर्वात अलीकडे दिसतोय तो भैरवगड. मोरोशीचा भैरवगड हा बऱ्याच दिवसापासून माझ्या बकेट लिस्टमध्ये होता आणि तो अगदी सरळपणे केल्याचे समाधान मला आज लाभले. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक, शेअर आणि जे नवीन असतील ते चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू.